ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याच्या जीवनातील आई गेली आणि ज्याच्या जीवनातील बाप गेला त्याला माय बापाची किंमत विचारा. 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल, पण एकदा मातीआड गेलेली माय आणि मातीआड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. नाही मिळणार हो. मायबाप खूप प्रेम करतात. जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारे अनेक पात्र आहेत, पण निस्वार्थ प्रेम करणारं पात्र आई बापाचं आहे. किती माय प्रेम करते हो. आई म्हणजे मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ. आई दुधावरील साय, वासराची गाय, लंगड्याचा पाय. आई आंधळ्याच्या हातातील काठी आहे. लय प्रेम करते हो माय. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. जिच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व असतं ना तिला आई म्हणतात. मायबाप इतकं प्रेम करतात ना लेकरावर, लाभावीन करतात. आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीन प्रीती. माय किती प्रेम करते सांगू. इथं माझ्या बहिणी बसल्यात. प्रत्येक माऊलीला माझा प्रश्न आहे, सवाल आहे. माहेरातला आनंद कुठपर्यंत हो? जोपर्यंत माहेरामध्ये मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत माहेरातला आनंद आहे. एकदा का माहेरातले मायबाप गेले का मुलगी राहत नाही आजी. मग मुलगी पाहुणी होते. पाहुणी 15 वर्षाची पोरगी माईला म्हणते, ए आई पहिलं लई मामाच्या गावाला जायचे, आता का जात नाही? ती आई काय म्हणते माहित आहे? बेटा माझा माहेरातला बाप गेला, माझी माहेरातली आई गेली, नाही जाऊ वाटत मला. तिथं घरी गेलं की माझ्या बापाचा बूट दिसत नाही, माझ्या आईची चप्पल दिसत नाही. खर तर जोपर्यंत माहेरामध्ये माय बाप आहेत ना तोपर्यंत पोरीची पिशवी कधी रिकामी येत नाही. बरं गच्च 4 पिशव्या माय भरून देते. ए ताई ही डाळ ने तुला, हे पोरी हे तांदूळ ने तुला. हे आई कशाला देते? राहू दे ग तुझ्या संसाराला कामाला. ही जोपर्यंत माहेरामध्ये आहे बाप आहे ना पोरीची पिशवी रिकामी येत नाही. पण ज्या दिवशी माहेरातले माय बाप जातात ना त्या दिवशी पोरीच्या पिशवीमध्ये बदल होतो. असं समजायचं त्या दिवशी माहेराहून पिशवी रिकामी आली त्या दिवशी समजायचं गड्या आता माहेरामध्ये या पोरीचे मायबाप राहिले नाही. एकदा का माहेरातले मायबाप गेले की पोरगी पाहुणी होते. पाहुणी जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत कुणाची परवानगी नाही माहेराला जायला. आजी एकदा का माहेरातले मायबाप गेले ना विचार करावं लागतं जावं की नाही. लय प्रेम करते हो माय. बघा तुम्ही पोरगी सासराहून नांदून येऊ द्या माहेरी. खरं तर सासरमध्ये सगळ्यात अगोदर उठावं लागतं. सासर आहे ना माहेर याच्यातला फरक माहित आहे. जिथं सगळ्याच्या अगोदर उठावं लागतं आणि सगळ्याच्या नंतर झोपावं लागतं त्याला सासर म्हणायचं. जिथं सगळ्याच्या अगोदर झोपायला मिळतं आणि सगळ्याच्या उशिरा उठवलं जातं त्याला माहेर म्हणायचं. पोरगी सासरहून नांदून येऊ द्या. नवीन लग्न झालंय. सकाळचे 6 वाजले, सकाळचे 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले. 10 वर्षाचा भाऊ बहिणी जवळ जातो, ताई जवळ जातो. पण किचन मधली माय काय म्हणते माहिती? हे दाद्या झोपू दे माझ्या ताईला. माझी ताई सासरवरून नांदून आली, झोपू दे. 4 दिवस राहणार आहे, 4 दिवसाने जाणार आहे. लई माय प्रेम करते हो. माय तर प्रेम करते. बापाचं काय कमी असतं का? बापाचा सगळ्यात जास्त जीव कुणावर असतो? मुलावर असतो आणि विशेष जीव मुलीवर असतो.
मुलगी बापाचं काळीज असते, काळीज. खरं सांगू का, आपण आपल्या परिवारामध्ये, कुटुंबामध्ये आपल्या आईला अनेकदा रडताना पाहतो, पण बापाला रडताना कधी पाहिलं नाही. मुलीचं लग्न जमत नाही ना, माय भाकरी करताना विचार करते माझ्या ताईचं कसं होईल, रडते भाकरी करता करता. पण बाप रोज लोकाचे पाहुण्या रावळ्याचे दरवाजे धुंडत असतो बरं का, का माझ्या लेकीला चांगलं सासर मिळालं पाहिजे. रात्रंदिवस लोकाची उमर झिजवतो, लय प्रेम करतो. बाप काय असतो माहित आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप, पाठीवरची थाप. कितीही रागवला तरी माया त्याची अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा आमचा शेतकरी बाप आहे. लय प्रेम करतो बाप. किती प्रेम करतो माय बाप हो. थोडं लांब ठेवा. किती प्रेम करतो माहित आहे? बाप आयुष्यात कधी डगमगला नाही, कधी रडला नाही. पण ज्या वेळेला एकुलती एक पोरीचं लग्न जमतं ना, त्यावेळेला बाप ढोरासारखा रडतो. एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो. पोरगी बाबाजवळ येते, बापाला म्हणते बाबा अहो तुम्ही एक भाकर खात होते, आता अर्धी भाकर. बाप म्हणतो नाही ताई, आता तुझं लग्न जमलंय ना, तुझं लग्न होईपर्यंत मला घास गिळणार नाही. शेताच्या बांधावर जाऊन एकटा एकटा बाप रडतो. का बरं? त्याचं कारण एक आहे. आता माझ्या ताईचं 1 महिन्याने लग्न होणार. मी शेतातून आलं की मला पाण्याचा तांब्या भरून द्यायची, बाबा घ्या पाणी, बाबा घ्या चहा. कधी जर बायको म्हणणारी मला बोलली तर समजून सांगायचे, बाबा आईच लय मनावर नका घेऊ, आई तशीच आहे बाबा. लय पोरगी प्रेम करते, बापाचं काळीज असते. आणि एक लक्षात ठेवा, मुली इतकं बापावर कोणी प्रेम करत नाही, बापा इतकं मुलीवर कोणी प्रेम करत नाही. 6 महिन्याच्या असताना आई मरण पावली. एखादी दुर्दैवी मायमाऊली असेल की लहानपणीच आई मरण पावली. सगळं शिक्षण, सगळं संगोपन बापाने केलं. एक दिवस पोरीचं लग्न ठरलं, श्रीमंत सासर मिळालं. लग्नाचा दिवस उजेडला, सगळ्या गावातील महिला धावून आल्या, एकमेकीला म्हणायच्या काय अगं चला. काय 6 महिन्याच्या असताना या पोरीची आई मरण पावली. आपण तिची आई भाऊ काही कमी पडून द्यायचं नाही. सगळ्या गावातील महिला धावून आल्या हो लग्नाला, सगळं घेऊन आल्या. लग्न पार पडलं. ज्या वेळेला लग्न पार पडलं ना, त्यावेळेला शेवटचा प्रसंग डोळ्यासमोर आणा तुम्ही. आता एखाद्या मुलीला काका असतात, काकू असते, आजी कोणीच नाही वहिला. 6 महिन्याच्या असताना आई मरण पावली होती. फक्त बाप आणि एकटी मुलगी. पोरगी वाट लावायला चालली, त्यावेळेला सगळ्या महिलांचे पदर डोळ्याला, रडायला लागले. काय ग कसं होईल? 6 महिन्याच्या असताना आई मरण पावली होती, बापाने संगोपन केलंय. आता ज्या वेळेला बापाजवळ येईल, बापाच्या पाया पडेल आणि बापाला म्हणेन पप्पा येते, त्यावेळेला कसा सहन करेल हा बाप? बघता बघता तो ती पोरगी बापाजवळ जाते, बापाच्या पाया पडते. बापा उठून उभा राहते आणि बापाला म्हणते पप्पा येते पप्पा. माय जसा लेकराच्या तोंडावरून हात फिरवते ना, तशी पोरगी आपल्या बापाच्या तोंडावरून हात फिरवते. येते पप्पा. तसं बाप आपलं तोंड फिरवतो आणि जवळच्या भिंतीवर दान 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 टेंगुळी येईपर्यंत डोकं आदळून घेतो. पोरगी म्हणते बाबा असं नका ना करू, ओ बाबा असं नका ना करू. बाप म्हणतो बेटा आता माझी काळजी करू नको, पण एक गोष्ट तुला जरूर सांगतो. बाप म्हणतो बेटा Tata Click Luxury Shopping App.
तुझ्या बाप म्हणतो बेटा आता माझी काळजी करू नको, पण एक गोष्ट तुला जरूर सांगतो. बाप म्हणतो बेटा तुझ्या आईला जाऊन आज 25 वर्ष झालं, पण एक आठवण मनामध्ये ठेवली तेवढी सांगतो तुला. माझी काळजी नको करू तू, आता तुझा बाप मेला म्हणून समज. काय बाबा काय झालं? अरे म्हटले तुझ्या आईची दशक्रिया झाली, तुला एक दिवस पाळण्यामध्ये झोपी घातलं आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. पांडुरंगाला हात जोडला होता आणि पांडुरंगाला एकच प्रार्थना केली होती, पांडुरंगा तुला धन दौलत मागायला आलो नाही रे, मग माझ्या ताईचं लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव. ए ताईडे, पांडुरंगाने माझी प्रार्थना मान्य केली, तुझा बाप मेला म्हणून समज. पोरगी म्हणते बाबा असं नका करू, हो बाबा असं नका करू. माझ्या आईला जाऊन 25 वर्ष झालं, 25 वर्षामध्ये मला माझ्या आईची कधी आठवण येऊ दिली नाही बाबा. एवढं प्रेम एवढा लळा तुम्ही बाबा मला लावला, माझ्यासाठी जिवंत राहा बाबा. हा मुलीचा आणि बापाचा निस्वार्थ प्रेमाचा संबंध आहे महाराज. खरं तर बाप खूप मुलीवर प्रेम करतो. खरं एक सांगू का, बाप आयुष्यात कधी रडत नाही, पण एकुलती एक पोरगी ज्या वेळेला माहेरी जाते ना, सासरी जाते ना, त्यावेळेला रडल्याशिवाय राहत नाही. अरे शकुंतलेसाठी कनकासारखा ऋषी असणारा रडलाव, जानकीसाठी विदेही महात्मा म्हणणारे जनक राजा रडलाव, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा सखुबाईसाठी रडला. रे एवढंच नाही, एक साधू एक महात्मा जगद्गुरु तुकोबारायसारखा महात्मा आपल्या लेकीसाठी वैकुंठातून परत आला. अहो राजा रडेल, महाराज रडेल, माणूस रडेल, याच्यामध्ये नवल नाही हो. एक राक्षस आपल्या लेकीसाठी रडला. कोण? भागवतामध्ये कथा आहे दक्ष प्रजापती राजाची. सतीने मनाने विवाह केला म्हणून म्हणायला लागला कार्तिनी मनाने विवाह केलाय, पसंत नव्हता, पण घरामध्ये गेला, कडी लावून घेतली ना आतमध्ये रडायला लागला. सती दारासमोर आहे, कार्तिनी मनाने विवाह केला पण आतमध्ये रडत होता. एक लक्षात ठेवा, माझ्या प्रत्येक ताईला, माझ्या प्रत्येक बहिणीला विनंती आहे, आईच्या डोळ्यात अश्रू येईल असं वागू नका, आणि बापाची मान शर्मेने खाली जाईल असं कधी वर्तन करू नका. हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं जीवनात कधी आचरण करू नका. एवढी सगळ्यांना प्रार्थना आहे. मायबाप, मायबापाने आपल्यासाठी खूप खस्ता खाल्लेले असतात. किती बापाचं प्रेम असतं हो महाराज. बाप कधी रडला नाही, पण त्याचं प्रेम कवीने सांगितलं किती प्रेम आहे. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या, कमीस कवाटी फाटलेलं सोयी दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची बाप जत्रेत फिरायचा, उधार पाधार कापड पुराणा नाहीचा, जुन्या फाटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जोडलेली, आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. लय प्रेम करतो बाप. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, घडी भर तू थांब जरा
ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आज या गायकवाड परिवारातील बाप गेलाय